तर आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे, कारण आज राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प मांडत आहे। विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प यावर्षी देवेंद्र फडणवीस हे मांडत आहेत। खरं तर याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, प्रत्येक शेतकऱ्याचं लक्ष आहे, कारण काल कृषी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने कर्जमाफी संदर्भात ज्या पद्धतीने त्यांनी 30 जूनची तारीख फिक्स केलेली आहे, 30 जून पर्यंत कर्जमाफी होणार असं त्यांनी काल आश्वासन दिलेलं आहे। याकडे पाहण्यासाठी प्रत्येक माणूस, प्रत्येक शेतकरी आज महाराष्ट्राच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे पाहतोय। आज अर्थसंकल्प सादर होत आहे। सध्या हा अर्थसंकल्प सुरू झाल्यानंतर पहिला मुद्दा आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी शेतीकडे वळवलाय। त्या मोर्चामध्ये खरं बघायला गेलं तर राज्याचा कृषी जीडीपी हा 2047 पर्यंत जवळपास 55 अब्ज डॉलर वरून 500 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचा उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर राज्याचा पोशिंदा जो आहे बळीराजा याला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी जवळपास 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी ही तयार करण्यात आली आहे। त्याचबरोबर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांसाठी एकात्मिक परिसंस्था देखील निर्माण करण्यात येणार आहे। त्याचं उद्दिष्ट देखील या अधिवेशनामध्ये या अर्थसंकल्पात मांडण्यात आलं आहे। आणि आपण पाहतोय की शेतकरी म्हटलं तरी आता महाराष्ट्रात बऱ्यापैकी लोक अँड्रॉइड मोबाईल वापरतात, पण ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही यांच्यासाठी देखील या अर्थसंकल्पामध्ये एक ध्येय आणि धोरण आखण्यात आलं आहे की यामध्ये ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत त्यांच्यासाठी वसुधा व्हॉइस सेवा सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी सल्ला असो किंवा कीड नियंत्रण असो किंवा कृषीचे जे काही कृषी संबंधित माहिती ऐकायची असेल तर वसुधा व्हॉइस सेवाच्या माध्यमातून ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे। त्याचबरोबर जवळपास 5 दशलक्ष हेक्टर या क्षेत्रावरती नैसर्गिक शेती करण्याचं उद्दिष्ट देखील सरकारने ठेवलं आहे, कारण ज्या पद्धतीने नैसर्गिक शेती कमी होण्याचं प्रमाण वाढलंय त्यामध्ये त्यांनी सांगितले की जवळपास 2 वर्षामध्ये या शेतीमधून नैसर्गिक शेती जास्तीत जास्त व्हायला पाहिजे। त्यासाठी जवळपास 5 लक्ष हेक्टर क्षेत्र हे नैसर्गिक शेतीसाठी ठेवण्यात आलं आहे। त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आजच्या याच्यामध्ये गृहीत केला आहे की पशुसंवर्धन आणि मत्स्य उद्योगास आता कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे। म्हणजे शेतीचा जो दर्जा आहे, शेतीच्या ज्या योजना शेतीसाठी लागू आहेत त्या पशुसंवर्धन आणि मत्स्य उद्योगाला देखील आता समकक्षतेचा दर्जा दिला आहे। त्यामुळे या क्षेत्रामध्ये आता शेतीप्रमाणेच सर्व पायाभूत सुविधा देखील देण्यात येतील आणि त्यामुळे मत्स्य आणि पशुधन या क्षेत्रामध्ये वाढ होईल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। आपण जाणून घेऊयात या संदर्भात नक्की देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं हे आजच्या क्लिपमधून। या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा 25% आहे। ही व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करत आहोत। पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला आता कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे। त्यामुळे या क्षेत्रालाही शेतीप्रमाणे सर्व पायाभूत सुविधा आणि सवलती मिळतील, ज्यामुळे मत्स्य आणि पशुजन्य उत्पादनात मोठी वाढ होईल। संयुक्त राष्ट्र संघटनेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे। त्यानिमित्त महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालकांसाठी आम्ही विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविणार आहोत। मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी प्रतिवर्षी 1240 कोटी रुपये आर्थिक भाराच्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेस मान्यता देण्यात आली आहे। या योजनेमुळे राज्यातील मच्छीमारांचे आर्थिक व सामाजिक विकासाबरोबरच पायाभूत सुविधा निर्मितीमुळे मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 अंतर्गत 97% कामे 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त पूर्ण झाली असून उर्वरित कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। टप्पा 2 अंतर्गत 2450 किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे।